नमस्कार, मैं हूं चेतना और डीसी न्यूज इंडिया के साथ आप देख रहे हैं नो योर नेता की खास पेशकश। इसमें आज हमारे साथ जुड़ चुके हैं वंचित बहुजन आघाड़ी और कांग्रेस की युति के उम्मीदवार गौतम भीमराव हराड़ जी। तो गौतम जी, अगर वार्ड नंबर 160 से जनता आपको चुनती है एज ए नगर सेवक, तो आप क्या करना चाहेंगे? नमस्कार. मी तर पहिलं डीसी न्यूजचं मनपूर्वक आभार मानेल की आज त्यांनी माझ्या या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष युतीचा जो आढावा घेण्यासाठी आज माझी मुलाखत घेण्यासाठी वेळ काढला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. निवडून तर मी आलेलोच आहे, कारण कदापि एवढ्या वर्षामध्ये कधी मौका नव्हता मिळाला वंचितला, आणि त्यामुळे या वेळेला पर्याय म्हणून वंचित आहे. आणि निवडून आल्याच्या नंतर जे आम्ही 40 ते 50 वर्षापासून भोगतोय, म्हणजे मोस्टली 40 वर्ष तर झालीत, की स्वतः मी डोक्यावरती हंडा घेऊन, म्हणजे 4 नळ असतील असल्फा मधले, त्यानंतर दत्त मंदिर पासला जो पाण्याचा नळ असेल तिथून मी स्वतः डोक्यावरती हंडे घेऊन हनुमान टेकडी पर्यंत पाणी हे स्वतः मी नेलेलं आहे. पाण्याची समस्या आहे ती पहिली पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करेन, कारण पाण्याची समस्या 160 मध्ये एवढी आहे की 15 मिनिटांमध्ये माणसांनी पाणी भरायचं, त्यातमध्ये झगडे होतात, महिलांना नीट झोप लागत नाही, म्हणजे परिवारामध्ये जे काय वादविवाद होतात. पहिला प्रश्न तर पाण्याचा सोडवण्याचा पूर्णतः प्रयत्न करणार आणि तो सोडवणार. पानी की समस्या सुलझाएंगे ये वार्ड नंबर 160 के, खासकर जो दत्त मंदिर और दत्त टेकड़ी के यहाँ पर रेसिडेंट्स को पानी की जो समस्या होती है, जो शायद अब तक हल नहीं हो पाई है। फिलहाल तो ये काफी अच्छे घर में रहते हैं, लेकिन ये समाज के उस वर्ग में रह चुके हैं जहाँ पर इन्होंने ये समस्या को खुद सहा है, और शायद तब जाकर के आज ये मंच पर है और आज शायद जनता की सेवा करने के लिए, जनता के वोट मांगने पे आए हैं। लेकिन मैं आपसे पूछना चाहूंगी कि सिर्फ पानी की समस्या नहीं है यहाँ पर, और भी काफी समस्या है। तो इसके अलावा आपको क्या लगता है कि वार्ड 160 में पानी के अलावा आप और किस चीज में कंट्रीब्यूशन देंगे जिससे ये पूरे वार्ड का विकास हो, सुंदरीकरण हो, और इसी के साथ साथ ये वार्ड में रहने वाले लोगों की जो लाइफस्टाइल है, क्योंकि मेजॉरिटी ऑफ ये वार्ड स्लम काइंड ऑफ स्लम ज्यादा है। एक तरफ नाहर की हाई सोसाइटी है और दूसरी तरफ झोपड़पट्टी है। तो सर, ये जो समाज के निम्न वर्ग और उच्चतम वर्ग का जो डिफरेंस है, इस पर आप क्या कहेंगे और इसे मिटाने के लिए आप क्या करना चाहेंगे? पहिले तर तयारी मनापासून लागते आपला विभाग स्वच्छ, सुंदर आणि चांगला बनवण्याची. आतापर्यंत आम्ही या 2017 पासून हेच बघत आलोय की जेणेकरून जे जुने बाथरूम आहेत त्यांनाच तोडून नवीन करण्याचा प्रयत्न, फंड खाऊन घेण्याचा प्रयत्न, त्यानंतर गार्डन व्यवस्थित नाहीत. गार्डनच्या बाबतीत पण मी ठाकरे मॅडम ज्या होत्या बीएमसीच्या, त्यांना घेऊन स्वतः मी जिजामाता उद्यानचं मी पाहणी केली होती, त्यांना मी लेटर दिलं होतं. उद्यान नाहीये, बसायसाठी ज्येष्ठ नागरिकांना कट्टा नाहीये. दुसरी गोष्ट, वॉकिंग ट्रॅक चांगले नाहीयेत. तिथं पार्किंगची समस्या आहे. ज्या ठिकाणी चांगलं वॉकिंग पार्क होऊ शकतं त्या ठिकाणी अनधिकृतपणे पार्किंग आहेत, त्याच्यावरती कोण बोलत नाहीये. म्हणजे काय, लोकांना किती त्रास झाला, काही झालं, पण आपल्याला एक कळतं की त्या अनधिकृत पार्किंगमुळे प्रभाग क्रमांक 160 मधील लोकांना किती नाहक त्रास होतोय, किती अनधिकृत वाले त्या ठिकाणी पार्किंग करून जातात, किती काय काय वेळेस त्या बंद रिक्षामध्ये काय काय नशा करत पोरं बसलेले असतात. मग ह्याचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. तो विचार मी करणार. आणि पहिली गोष्ट अशी आहे की प्रभागाचा विचार पहिला करावा माणसाने निवडून आल्याच्या नंतर. कारण मी जे भोगले, जे माझं 40 वर्षापूर्वीचं माझं जे डेव्हलपमेंटचं, म्हणजे मनात जे एक प्रभाग क्रमांक 160 व्हायला पाहिजे, अजून झालेलं नाहीये. पारा कदम साहेबांनी ज्या वेळेस बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जागेवरती आम्हाला पाण्याची टाकी बांधून दिली हनुमान टेकडी वाल्यांसाठी, त्याच्यामुळे त्यांच्या पुण्याने आज आम्ही ते पाणी पितोय. तिथं पण 15-15 मिनिटच पाणी येतंय. पाण्याची समस्या तर आहे. आंबेडकर नगर बघा, असे अजून किती, म्हणजे तुम्हाला सुंदरबाग बघा. अहो, पाण्यावरती हे 40 वर्षामध्ये जर उपोषण करावं लागतात, जर त्याच्यासाठी आंदोलन करावं लागतात, तर मग मला एक सांगा, तुम्ही पाण्याच्या टाकीचं उद्घाटन करताय,
तुम्ही लोकांना काय दाखवताय? आम्ही पाण्याच्या टाकीचं उद्घाटन केलं, भूमिगत टाकीचं उद्घाटन केलं, त्याच्यात पाणी तर आणा. लोकांना म्हणजे वेगळा काय सांगू नका. लोकांना असं तुम्ही खोटं बोलू नका, खोटे आश्वासन देऊ नका. माझं एकच आहे, जर माझ्या विभागामध्ये सीवर लाईन घरोघरी गेली, सीवर लाईन जर संडास बाथरूम जर सगळ्यांच्या घरोघरी आले, दिवे बत्ती व्यवस्थितपणे विभागामध्ये लागली, पायवाटा सुधारल्या, गटारे नाले हे जर सुधारले, तर माझ्या एरियाचा कुठंतरी दर्जा वाढेल. आज नहार सारख्या विभागामध्ये गेल्याच्या नंतर एक सामान्य व्यक्ती ज्या वेळेस डी मार्टला राशन भरण्यासाठी जातो, तर प्रभाग क्रमांक 160 मधील बसलेले ज्या महिला भगिनी आहेत, त्यांना वाटतं की आमचं स्वप्न आहे की आमचा विभाग या ठिकाणी असा झाला पाहिजे, पण तो होत नाहीये. फक्त या ठिकाणी स्वतःचा विकास करण्यासाठी आताचे लोक लागलेले आहेत, पण जनता याच्यामध्ये त्यांना येणाऱ्या 15 तारखेला उत्तर देणार आणि वंचित बहुजन आघाडी काँग्रेस युतीचा उमेदवार म्हणून मला निवडून देणार, ही माझी जनतेवरती पूर्ण विश्वास आहे. आता काही लोक म्हणतात की जनता विकल्या जाणार आहे, आंबेडकर नगर विकल्या जाणार आहे, हनुमान टेकडी विकल्या जाणार आहे. तुम्ही कोण विकलाय? तुम्ही खरेदी करणार आहे? तुम्ही खरेदी करणारे कोण? तुम्ही लोकांना म्हणजे असं सांगता का, त्यांची नावं खराब करता की डोंगर विकल्या जाणार, हनुमान टेकडी विकल्या जाणार, हे आदल्या रात्री विकल्या जाणार, म्हणजे तुम्ही लोकांची किंमत लावता, लोकांची नावं, मतदार राजाची नावं खराब करता. अरे तो मतदार राजा आहे, तो कधी तुम्हाला वरती शिखरावरती पोचवेल आणि कधी तुम्हाला जमिनीवरती आलेल सांगू शकत नाही. फक्त एवढंच करा, मतदार राजाला ग्रहित धरू नका. तुम्ही जे बोलता ना की आदल्या रात्री खेळ पलटी होईल, लेकिन एक बात बताना चाहता हूं, ये अंदर की बात है. हनुमान टेकड़ी और विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर नगर, मुकुंदराव आंबेडकर नगर, सुंदरबाग, अशोक नगर मेरे साथ है. हेच बोलू शकतो. तो जितने कॉन्फिडेंस से इन्होंने बात रखी है कि जिस विस्तार के लोग इनको साथ दे रहे हैं, इनको पूरी तरह से समर्थन दे रहे हैं, इस समर्थन का पता तो 15 तारीख को जनता देगी. जनता के हाथ में है कि क्या है क्या नहीं. लेकिन सर, मैंने आते आते एक चीज देखी कि आपके पैर में शायद चोट लगी है. मैं उसके बारे में पूछना चाहूंगी. शायद मुझे पता भी चला था सूत्रों से कि ये तभी लगी थी जब आप नामांकन भरने जा रहे थे. सर, कुछ बताना चाहेंगे आप इसके बारे में? आप दिखा भी सकते हैं हमारे दर्शक मित्रों को ये. मी म्हणजे सांगू आप इच्छितो, दिखा भी सकते हैं. अच्छा. आई डोंट माइंड इट. तो ये मेरे पैर में लगा हुआ है. जी, तो ये कैसे हुआ सर? हे म्हणजे मी ज्या वेळेस माझा फॉर्म भरण्यासाठी जात होतो, कागदपत्राची पूर्तता करायची होती, तर मी त्या ठिकाणी जाताना सिग्नल वरती गाड्या उभ्या होत्या आणि माझा सिग्नल सुटल्याच्या नंतर समोरवाल्याने सिग्नल तोडून त्या कारनी मला धडक दिली आणि माझा पाय सायलेन्सरला चिटकला गेला आणि माझ्या हड्डीला मार लागला. पण त्याच दिवशी माझी रॅली होती, माझ्यावरती मतदार राजाचा आशीर्वाद होता, सगळ्या मायबाप मावल्यांचा, माझ्या बंधू भगिनींचा आशीर्वाद होता, म्हणून मी त्या रॅलीमध्ये पण सामील झालो आणि मी चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा त्या हिमतीने रॅली पूर्ण केली. इथंच माझा विजय आहे. कोणाला काय करायचंय काय नाही तो त्यांचा भाग आहे. मी हे सांगणार नव्हतो, पण आपण मला प्रश्न विचारलात त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. पण अशी किती संकट आली तरी येणाऱ्या काळाला मी भिणार नाही, कारण मी जसं मला कळतंय, मी जय महाराष्ट्र गणेश मैदानमध्ये शिकलो आणि त्या ठिकाणी कार्यसम्राट, ज्याला खरंच कार्याचा सम्राट म्हणतात, ते स्वर्गीय पारा कदम हा फॉर्म माघारी घेणार आहे, हा फॉर्म बाद करणार आहे, यांनी पैसे घेतलेत समोरवाल्याकडनं. हे सगळं येणाऱ्या प्रचार सभेमध्ये तुम्हाला डिटेल टू डिटेल सगळं मांडलं जाईल. एक आखिरी सवाल. हम देख रहे हैं पिछले कुछ दिनों से महाराष्ट्र की राजनीति काफी अलग मोड़ पर आ चुकी है. एक तरफ वंचित आघाड़ी और कांग्रेस की युति हो चुकी है, दूसरी तरफ ठाकरे ब्रदर्स साथ में है, तीसरी तरफ भाजप आरपीआई जो कि रामदास आठवले जी की पार्टी है और शिवसेना के शिंदे गुट एक साथ है. तो सर, सब अपना अपना एजेंडा लेके घूम रहे हैं. कांग्रेस है जो कि मुस्लिम और वंचित लोगों के लिए काम कर रही है, एक ठाकरे ब्रदर्स है जो कि मराठी मानुस के लिए कर रहे हैं, और एक तरफ उत्तर भारतीय का वो है. तो सर, क्या अगर आप चुन के आएंगे तो दलित और मुस्लिम के लिए ही काम करेंगे या पूरी जनता के लिए काम करेंगे? क्योंकि लोगों का ऐसा अभी है कि जात, जैसे ब्रिटिशर्स करते थे, डिवाइड एंड रूल, फिलहाल मुझे उस तरह की राजनीति लग रही है. तो अगर जनता आप पर विश्वास करती है तो आप जनता को क्या प्रॉमिस करना चाहेंगे? क्योंकि आप ऑन कैमरा है, तो आप जो भी बोलेंगे तो जनता आपसे जवाब मांगेगी.
तो आप बताइए सर कि अगर आप जीत के आते हैं तो क्या आपका कार्य क्षेत्र वंचित तक या मुस्लिम्स तक लिमिटेड रहेगा, या सिर्फ उत्तर भारतीय तक लिमिटेड रहेगा, या सिर्फ मराठी मानुस या गुजराती का भी काफी बड़ा विस्तार है? तो आप इन सब के लिए सबको साथ लेकर कैसे काम करेंगे? आज ही राजनीती चाललेली आहे. कोणी मराठीचा मुद्दा घेऊन येतंय, कोणी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन येतंय, पण असं एकही पार्टी दिसत नाहीये जी वंचित बहुजन आघाडी, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचे राहुलजी गांधी हे म्हणजे विकासाच्या मुद्द्यावरती लढत आहेत. हा ईव्हीएमच्या विरोधाच्या मुद्द्यावरती लढत आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की आता तुम्ही माझी मुलाखत घेताय. आता मी काय म्हणतो, जय श्रीराम, मी म्हणतो सलाम अलैकुम, मी म्हणतो जय भीम, मी म्हणतो जय अण्णा भाऊ. हे मला सगळे लोक आहेत ना, मी भारतीय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे, अनेक जाती असू द्या पण भारतीय मी प्रथम आहे आणि माझं प्राधान्य जात पात बघून मला काम नाही करायचं. ज्या जातीतला असेल, कुठल्याही जातीतला असेल, हिंदू मुस्लिम शीख इसाई कुठल्याही जातीतला असेल ना, मला त्याचं काम करायचंय. हे माझ्या नजरेसमोर तो अजेंडा आहे. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मैं हूं ना, हिंदुस्तान में रह रहा हूं ना, मैं यहाँ पे भारत में रह रहा हूं ना. भारत माता की जय, ये भी मैं बोलता हूँ. जय संविधान बोलता हूँ. सलाम अलैकुम बोलता हूँ. सामने से मेरे को वालेकुम सलाम अल्हम्दुलिल्लाह आता है. तो मैं भारतीय हूँ. मेरे को जो समाज का आदमी मिलता है मैं वैसा उसको जवाब देता हूँ और उसका काम करना है. नत्ति में शरणंगायम, बुद्धों में शरणंगायम, धम्मों में शरणंगायम. मैं ये बोलता हूं, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. मैं जय भीम वाला हूं, लेकिन मैं कभी ऐसा समझा नहीं मैं खुद को कि मैं जय भीम वाला हूं और मेरे को खाली मेरे जाति के लिए काम करना है. मैं एक ही समझ के चलता हूं, जितने भी मेरे उत्तर भारतीय है, मेरे मुस्लिम भाई है, मेरे मराठी बांधव है, जो 96 कुड़ी मराठी समझते, मराठा समाज के, सब मेरे को बुलाते. नवरात्रि में बुलाते, ये शिरखुरमा खाने को ईद में बुलाते. अभी ख्वाजा जी की छठी चल रही है, कितने जन में मेरे को दरगाह में बुलाए. मैं जाता हूं ना, मैं भारतीय हूँ. एक सवाल मैं पूछना चाहूंगी, जब आपने क्लेम कर ही दिया है कि आप सबके साथ रहकर सबका काम करना चाहते हैं, तो मैं आपकी एक क्विक एग्जाम ले लूंगी. बोलो. आप अपना नंबर शेयर कीजिए. अगर जनता को कुछ प्रॉब्लम होगी तो आप इनको कॉल कर सकते हैं आपकी समस्या लेकर, और आप खुद परख सकते हैं इन 15 दिनों में, 15 तारीख को चुनाव है, कि क्या वाकई में ये आपका काम करेंगे. और ये सिर्फ शायद 15 तारीख तक सीमित नहीं होगा, क्योंकि अगर चुने जाते हैं तो शायद उनको अगले 5 साल तक काम करना होगा, और तब नंबर बदल के भी काम नहीं चलेगा. तो आप अगर कुछ कमिट करते हैं तो सोच समझ के करिएगा. आप अपना नंबर दीजिए और जनता भी फैसला करेगी कि आपको जनादेश देना है या फिर किसको विजय की माला पहनानी है. तो देखते हैं. माझं नाव गौतम भीमराव हराळ आहे. मी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस युतीचा अधिकृत उमेदवार आहे. पहिली तर गोष्ट सांगतो की माझा नंबर तुम्हाला देणार, पण माझी प्रचिती होमगार्ड असेल, दर्गा असेल, कब्रस्तान असेल, या अशोकनगर असेल, सुंदरबाग असेल, या असलपा विलेज मधील आणि हनुमान टेकडीवरील जेवढा पण माझा प्रभाग क्रमांक 160 मध्ये, जे कोरोनामध्ये मी सकाळी 1000 लोकांना जेवण आणि संध्याकाळी 1000 लोकांना अन्नदान केलं, हे मी माझं कर्तव्य समजून केलं. त्यावेळेस कुठलं म्हणजे मी माझ्या मनात धरलं नव्हतं की मला फक्त हिंदूंना जेवायला घालायचंय, माझ्या बांधवांनाच, मराठी माणसांना जेवायला घालायचं, हे मी धरलं नव्हतं. माझ्या डोक्यात तो विचार नव्हता. मी दर दिवस कोरोना संपेपर्यंत मी लोकांना ते अन्नदान करत गेलो. ते माझं कर्तव्य समजलं. मी कुठले उपकार केले नाहीत जनतेवरती, त्या माणसांवरती. युपी बिहारचे 40 जे आपले हे जे मास्टर होते, ते मास्टर बोलायचे, हमको खाना कब आएगा भाई, वो गौतम भाई आने वाला. आणि मुस्लिम समाजाने मला स्वतः रिक्षा आणून माझ्याकडनं 500 300 लोकांचं जेवण घेऊन जायचे. हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मी कुठल्या जातीसाठी, एका जातीसाठी काम नाही केलं कोरोनामध्ये. ज्यांच्या कोणाच्या आई वडिलांनी कधी चितेला हात नाही लावला, ते मी चिता जाळली, पीपी किट दिल्या. आणि दुसरी गोष्ट, हे मनातून काढून टाका की फक्त या ठिकाणी मराठी आणि या लोकांसाठीच काम करणार आहे. गौतम भीमराव हराळ हा सर्व धर्म समभावाचा माणूस आहे. माझा नंबर लिहून घ्या, 9867818617. हा माझा 24 तास नंबर चालू आहे. कोणत्याही कामाला, कधीही, रक्तदान असो,
या तुम्हाला हॉस्पिटलचे कुठलं काम असो, मला तुम्ही कॉल करा. तुमच्या या प्रश्नाची उत्तरं सोडवण्यासाठी मी या ठिकाणी आहे. आणि जर मला निवडून दिलं तर पहिलं प्राधान्य मी विभाग सुधारण्यासाठी करणार आहे. अहोरात्र मेहनत करणार आहे. माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कार्यसम्राट पांडुरंग रामचंद्र कदम उर्फ त्यांना पारा कदम म्हणायचे, हे माझे आदर्श आहेत. आणि मी त्यांना त्यांच्या बोटाला धरून मी अनेक वर्ष त्यांना पाहिलेलं आहे काम करताना. आणि म्हणून मला मधुकर गुंटा माहिती आहे, मला गुरुदास कामतचा निवडणूक माहिती आहे, मला पारा कदम साहेब ज्यावेळेस अपक्ष लढले त्यानंतर मग परत ते काँग्रेसमध्ये आले तेव्हापासून माहिती आहेत. म्हणजे असं नाहीये की मी नवीन राजकारणामध्ये आहे. मला त्या समस्या माहिती आहेत आणि कशा सोडवायच्या. फक्त तुम्ही हातात सत्ता द्या. 15 तारखेला योग्य पद्धतीने मतदान करा आणि निवडून आणा. तुमच्या जो विश्वास आहे त्याला तडा जाऊन देणार नाही, हा माझा शब्द आहे. तो ये हमने देखा गौतम जी का वचन जो कि जनता को दिया हुआ है। उनका नंबर भी है आपके पास। अगर आप भी इनको अपना नेता बनाना चाहते हैं तो आपको करना होगा 15 तारीख को मतदान। अगर आपको किसी को भी जिताना है फिर भी आपको मतदान तो करना है, लेकिन रिजल्ट क्या होगा, इनको मत मिलता है, इनको जनता अपना आदेश देती है या नहीं, ये तो 16 को पता चलेगा। लेकिन तब तक के लिए दूसरे नेताओं से मिलने और उनकी बातें जानने के लिए आप मेरे साथ जुड़े रहे डीसी न्यूज इंडिया के साथ। मैं हूं आपके साथ चेतना राजा और आप देख रहे थे हमारी खास पेशकश नो योर नेता।